धनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे। धनश्री ऑर्गॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे चेअरमन, उत्कर्ष किसान ॲग्रो मार्टचे सर्वेसर्वा, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी माननीय श्री संभाजी शिवाजी सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक धनश्री ऑर्गॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, सर्व संचालक, सभासद व कर्मचारी। वैभव पाटील पुन्हा आले चर्चेत, केली मोठी मागणी, सर्पदंशाची लस त्वरित उपलब्ध करून द्यावी। खानापूर आटपाडी परिसरातील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाची लस त्वरित उपलब्ध करून द्यावी। विटा व खानापूर परिसरातील मागील काही दिवसांमध्येच एका लहान बालकाचा सर्पदंशाने त्याला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला। ही बाब अतिशय गंभीर असून अशी घटना यापुढे घडू नये, कारण खानापूर आटपाडी भागात टेंभू योजनेच्या पाण्यामुळे नवनवीन जातीच्या विषारी सर्पांची संख्या कमालीची वाढल्याने या भागातील लोकांच्यावर खूप मोठी जीवितहानी होत असलेली पाहून सर्पदंश झालेल्या जखमींना वेळेत व योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे। तरी या गोष्टीकडे गांभीर्याने आपण लक्ष घालून सर्पदंशाची लस प्रत्येक शासकीय दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचबरोबर सर्पदंश झाल्यानंतर त्वरित त्या पेशंटला प्रथमोपचार व ही लस मिळाल्यास निश्चितच आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो। त्यामुळे अशी आग्रही मागणी खानापूर आटपाडीचे युवा नेते वैभवदादा पाटील यांनी माननीय जिल्हा वैद्यकीय अधिकारी गायकवाड साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असता त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करून त्या स्तरावरती मदत करण्याची घोषणा केली। यावेळी विटा नगर परिषद विटाचे माजी नगराध्यक्ष मंगेश हजारे, माननीय नगरसेवक भरत कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते।